ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील. कारण का ज्यांचे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा कॉमेंट्स करणं हे चांगलं नाही हो. आणि एका वयस्कर आणि पदावर असलेल्या माणसाने त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं. भगतसिंग कोश्यारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे अशी त्यांचं नाव आलेलं आहे. कसं पाहिजे त्यांच्याकडे महाविकास आघाडी सरकार असताना अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारे रामकृष्ण हरी. कारण का आम्हाला फार दुःख झालं होतं त्यावेळेस. म्हणजे ते जेव्हा महाराष्ट्रात होते, जरी आम्ही विरोधात ठीक आहे, गव्हर्नर साहेबांचा एक वेगळा मान असतो, पण त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवाचा मान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या. त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील. कारण का ज्यांचे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा कॉमेंट्स करणं हे चांगलं नाही हो. आणि एका वयस्कर आणि पदावर असलेल्या माणसाने त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं. जिल्हा परिषद निवडणुका सुरू झाल्या, कशा पद्धतीनं तुमचे किंवा अजित पवारांचे एकत्रित काही दौरे आहेत का? महानगरपालिकेला एकत्रित एका कार्यक्रमाला जाहीरनाम्याच्या वेळी? नाही, खरं तर जिल्हा परिषद आणि ह्याचं हे आमचे सगळे स्थानिक नेते सगळं बघतात. आपल्याला आठवत असेल, आधीही माननीय जयंतराव, शशिकांत शिंदेजी किंवा अजितदादा असतील, आता पुणे जिल्ह्यात ते आहेत, अमोलदादा आहेत, रोहित आहे, हे सगळे एकत्र मिळून सगळं हे कार्यक्रम स्थानिक इलेक्शन्सचा बघतायत. त्यामुळे एकदा सगळं म्हणजे फॉर्म्सचं वगैरे सगळं झाल्यावर खरं तर मला विचाराल तर 4-5 दिवसाचाच प्रचार आहे, काय फार दिवसाचा प्रचार नाही. आणि योगायोगाने त्याच्यामध्येच आमचं बजेट सेशन सुरू होतं आहे. आणि 1 तारखेला अर्थसंकल्प त्या आमच्या ताई मांडतील. त्याच्यामुळे निर्मलाताईंचा त्याच्यातच मध्ये येईल. त्याच्यामुळे आता सगळे कसा वेळ दिल्लीचे सगळे लोक नेते काढतील हे माहिती नाही, पण बघूया आता त्याचं नियोजन करतोय. बोलताना त्यांची भाषा घसरलेली आहे. त्यांनी शरद पवारांवरती आरोप केलेले आहेत. शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी लोकांवरती अन्याय केला आणि त्यांनी देवाचा अपमान केला. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. काही घड्याळ चिन्हावर आपले काही आता कॅन्डिडेट उभे केलेले आहेत, त्या गोष्टीकडे कसं बघतात? खरं तर तुमच्या पक्षाचं एक सेपरेट चिन्ह असताना अशा पद्धतीने अनेक घड्याळावर उभे आहेत, अनेक तुतारी वाजवणाऱ्या माणसावर पण उभे आहेत. त्यामुळे ते एक अरेंजमेंट आम्ही सगळ्या स्थानिक नेत्यांवर जबाबदारी ती टाकलेली आहे. त्यामुळे ज्याच्या स्थानिक नेत्यांना जसं योग्य वाटलं तसं त्या ठिकाणी इट्स वन साईज फिट्स ऑल नाही आहे. प्रत्येक ठिकाणी एक वेगळं मॉडेल आहे. म्हणजे बाळासाहेब पाटलांचं कराडला तुम्ही बघाल तर तिथे सगळे तुतारी वाजवणारा माणूसच तिथे लढलेला आहे. काही ठिकाणी घड्याळावर लढलेत. आता माझ्या मतदारसंघात काही ठिकाणी घड्याळ आहे, काही ठिकाणी तुतारी आहे. म्हणजे असं एक मॉडेल अनेक प्रत्येक 12 ठिकाणी 12 वेगळे वेगळे मॉडेल्स त्यांनी केलेले. खरं तर हे एक पहिलं पाऊल म्हणायचं का? कारण की अनेक दिवस झाले चर्चा सुरू आहे की एकत्र येणार. नाही, कामापुरतं आम्ही एकत्र आहोतच आता. आणि पूर्णपणे आम्ही एकत्र असताना या राज्याच्या अतिशय उत्तम पद्धतीने जिल्हा परिषदाला चाललेल्या आहेत. महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम आणि नुसत्या महाराष्ट्रात नाही, भारतात पुणे जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र झेंडा अनेक वर्ष होत आहे. 2.5 वर्षातच बदल झालेला आहे. तोपर्यंत अतिशय उत्तम कामाने, मी म्हणत नाहीये केंद्र सरकार हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत, पण रेटिंगमध्ये भारतामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि सातारा जिल्हा परिषद यांचं काम याची नोंद भारत सरकारने घेऊन त्यांना अतिशय नेहमी बक्षीसही दिलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या कामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दोन्ही जिल्हा परिषदमध्ये जे केलेलं काम आहे याचं नेहमीच कौतुक झालेलं आहे, विरोधकांकडून आणि सत्तेतल्या लोकांना. त्याच्यामुळे अर्थातच ज्यांनी उत्तम काम केलंय